हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे? चला तर मग सुरू करूया। कढईमध्ये 4 चमचे तेल घातले। आता जिरे घालायचे आहेत। आता 2 लवंग, 1 काळी मिरी आणि दालचिनी, 1 हिरवी इलायची आहे, पुढचं तोक फोडून घालायचं। आता 2 मिनिटं तेलात चांगलं परतून घ्यायचं। आता 1 कांदा उभा असा चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे। कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे। तर 1 चमचा लसूण आहे तो पण घालायचा आहे। कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचा। माझं माहेर कोल्हापूर आहे, त्यामुळे भाताच्या सर्व रेसिपी मला खूप आवडतात। त्यामुळे राईस लवर असणाऱ्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा आणि कोल्हापूरचे जे आहेत त्यांनी तर नक्कीच सबस्क्राईब करा। कांदा भाजून झालेला आहे, जास्त चॉकलेटी करायचा नाही आहे। आता भाज्या तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घालू शकता। मी तर माझ्याकडे ज्या आहेत त्या घातलेल्या आहेत। आता त्या सगळ्या भाज्या वाफवून घ्यायच्यात आपल्याला चांगल्या, म्हणून भाजायचं आहे त्याला 2 मिनिटं। यामुळे मुलं भाज्या खात नाहीत तर त्यांच्या पोटात सगळ्या भाज्या जातात। त्यामुळे ज्या त्यांना आवडत नाहीत त्या पण भाज्या घाला, त्यांना कळणारच नाही भातात। आता 1 टमाटा आहे तो घालायचा आहे। टमाटे घातल्यावर आपल्याला तर माहीतच आहे मीठ घालायचं। लवकर भाज्या वाफल्या जातात। आता मी तर व्हाईट पुलाव करणार होते, पण माझ्या मुलीला व्हाईट आवडत नाही, म्हणून 2 चमचे लाल तिखट घातलं आणि 1 चमचा साखर घालायचे, म्हणजे याने फ्लेवर खूप छान येतो। तुम्हाला आवडत असेल तर घाला, पण एकदा अशा प्रकारे करून बघा। भाज्या बऱ्यापैकी सॉफ्ट झालेल्या आहेत। आता तांदूळ घालूया। 1 कप तांदूळ बासमती तांदूळ आहे, अर्धा तास आधी भिजवून घेतलेला आहे। आता तांदूळ घालून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटं त्याला भाजून घ्यायचं आहे, म्हणजे उरलेलं जे पाणी असतं ते पण जातं निघून। 2 मिनिटं चांगलं भाजून घेतलेलं आहे, पाणी पण पूर्ण निघून गेलेलं आहे। गरम पाणी घालूया। 1 कपला 2.5 कप पाणी घातलेलं आहे। सगळं पाणी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ भाज्यात घातले बघून बघायचं। तर झाकूया आणि कढी करून घेऊया। गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा नाही, मीडियम ठेवायचा। अर्धा कप दही आहे, त्याच्यात 2 ते 3 चमचे बेसन घातलं आहे, पाणी घालायचं, थोडं मीठ घालायचं, हलवून घ्यायचं आहे। आता तेल घातलेलं आहे, त्यात अर्धा चमचा जिरे, 1 लवंग आहे, मिरी आहे, कढीपाला आहे आणि बॅडगी मिरची आहे। सगळं 2 मिनिटं भाजायचं। 1 चमचा लसूण आहे तो पण भाजून घ्यायचा आहे चांगला। हिंग घालायचं, थोडं पाणी घालायचं आहे। पाणी उकळल्यावर आपण गोळ तयार केलता ना तो घालायचा आहे आणि याला उकळी येऊपर्यंत हलवायचं आहे। उकळी येऊपर्यंत हात हलवायचं सोडायचं नाही, नाहीतर कढी फुटू शकते। कढी उकळलेली आहे। आता पुलाव बघूया। कढी मस्त दिसत आहे ना। आता पुलाव पण आपला तयार झालेला आहे। बघा किती मोकळा आणि फुलफुलीत झालेला आहे। मस्त असा कढी पुलाव कोण कोण खाणार? थंडीमध्ये गरम गरम कढी पुलाव खाऊया आणि चॅनेलला सबस्क्राईब करूया। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह। तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि खात राहा।